बच्चू कडू आपल्यासोबत आहेत। बच्चू भाऊ, जालन्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने एका आंदोलनकर्त्याला पेकाडात लात घातल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय, त्याबद्दल तुम्ही सोशल मीडियातही व्यक्त झालात, तुमची काय भूमिका आहे? ते शेतकरी आहे आणि हेच जर एका जाती धर्मातल्या एखाद्या कार्यकर्त्याला जर ही लात मारली असती तर अख्ख्या समाजानं जाती धर्मानं सरकारला लात मारली असती। पण तो शेतकरी निघाला, बिचारा चुकून शेतकरी निघाला, मजूर निघालाय, त्याला जात लागली नाही। खरं तर जात पाहिली पाहिजे, मग पेटलं असतं खरं तर। आणि म्हणून आम्ही 25 तारखेपर्यंत सरकारला वेळ देतो आणि 25 तारखेपर्यंत कारवाई झाली नाही तर त्या SP कार्यालयासमोर एक मोठं होल्डिंग हा लात मारताना दाखवणार, तो काय कुलकर्णी आहे तो, आणि मागून देवेंद्रजी त्याला आशीर्वाद देत आहे, चालू ठेव असंच, असं बॅनर लावणार। हा, असं बॅनर लावणार। दुसरा मुद्दा जो वोट चोरीचा संपूर्ण राज्यामध्ये गाजतो आहे, त्या संदर्भात निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे। दुसऱ्या बाजूला राहुल गांधी वोट अधिकार यात्रा करतायत बिहारमध्ये। ते आता माझ्याकडे मी माझ्या मतदारसंघात तपासले तर 13,000 वोट म्हणजे मतदान हे 7-7 वेळा ठिकाणी आहे। म्हणजे माझ्या मतदारसंघात मी तपासले आणि 13,000 मतदान निघालं, ते जे डबल तिबल चौबल 6 वेळा 7 वेळा 10 वेळा नाव आहे वोटिंग लिस्टमध्ये। तर ते पूर्ण आमच्याकडे आम्ही नमुना 17 मागितला आहे। नमुना 17 मध्ये ते वोटिंग झालं असेल तर मग तो मोठा गंभीर प्रश्न आहे आणि ते नमुना 17 मध्येच माहीत पडतं। उलट निवडणूक म्हणजे आयुक्तांना असं म्हणणं आहे का एखादं मतदान जर आपण जे ठरवलं त्याच्यापेक्षा जास्त झालं असेल तर त्याची लगेच मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मीटिंग व्हायला पाहिजे का हे मतदान का वाढलं, आणि ते उमेदवाराला घेऊन त्याचं निवाडा झाला पाहिजे, पण ते झालंच नाही। दुसरं असं का 65 ते 100 वर्षातलं 65 ते 100 ह्याचं वोटिंग आहे 35,000, ते प्रचंड संशयास्पद आहे। त्याच्यानं मला तर असं वाटतं का हे आम्ही एक ते बूथही तयार करणार आहोत गणेशजीच्या स्थापनेच्या दिवशी, का आता घटना बाजूला ठेवा आणि मतदान केंद्रही बाजूला ठेवा, थेट BJPच्या कार्यालयातच आम्ही मतदान केंद्र ते VM मशीन लावणार आहोत, इथं बटन दाबा आणि लोकशाही संपवा। हा गणपतीमध्ये उपक्रम करणार आहोत। गणपतीमध्ये आम्ही गणपतीच तो बसवणार आहोत, EVMचा गणपती, EVMचा गणपती का बा आता जाऊ दे, सगळं भाजपच्या कार्यालयातूनच मतदान झालं पाहिजे। दुसरं, जसं तुम्ही एक बॅनर लावणार आहात SP कार्यालयासमोर, तसं पुण्यामध्ये काही बॅनर लागलेत, त्या बॅनरवरती उल्लेख असा आहे की कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता, तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा, असं अण्णा हजारेंना टोला लगावणारं बॅनर लावलंय। या वयात काय त्रास द्यायला पाहिजे अण्णाला? आता काय म्हणजे अण्णाकडून अपेक्षा केल्यापेक्षा लोकांनी तुम्ही एक सांगतोय का जातीपाती धर्माच्या लढाईच्या तुलनेमध्ये हक्क, आता अडचणीत कोण आहे? सगळ्या जातीतला मजूर अडचणीत आहे। अडचणीत कोण आहे? तर सगळ्या जातीतला शेतकरी अडचणीत आहे। अडचणीत कोण आहे? मेंढपाळ आहे, मच्छीमार आहे, दिव्यांग आहे, हे अडचणीत असणारे लोक आहे, एकल महिला आहे, विधवा महिला आहे, ह्या अडचणी आहे, ह्या सगळ्या जातीत आहे, सगळ्या धर्मात आहे। आणि त्याच्यासाठी खरं तर मी काल एका भागवत सप्ताहामध्ये गेलो होतो, महाराजांना बोललोय का जसं अंधश्रद्धा संतांना बाहेर काढली, आता या संतांनी ही जी सरकारवरची अंधश्रद्धा आहे ती काढली पाहिजे बाहेर आणि त्यासाठी एकत्र आलो पाहिजे। म्हणजे पंढरपूरचा मोर्चा एकादशी झाल्यानंतर तो जेव्हा मुंबईकडे वळणना तेव्हा वारकरी खऱ्या अर्थानं तुकारामाचे म्हणू, ज्ञानोबाचे, चोखामेळ्याचे आम्ही म्हणू, नाहीतर हे वारकरी फक्त आता भक्ती संगत या भक्तीपुरते मर्यादित राहू नये, त्यांनी सुद्धा उठाव केला पाहिजे। शरद पवारांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आज, ते म्हणतात की 1978 साली दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याला आमचा विरोध होता, त्यामुळे आम्ही वसंतदादांचं सरकार पाडलं, अशी जाहीर कबुली दिली पहिल्यांदा। चांगली गोष्ट आहे, त्यांनी तर बऱ्याच गोष्टी कबूल केल्या पाहिजे। म्हणजे एकच काय, त्यांनी जर म्हटलं तर एक 2 दिवसाचा कार्यक्रमच होऊ शकतं का आम्ही कशा पद्धतीनं राजकारण केलं, म्हणजे थोडे राजकारण महाराष्ट्र राजकारणात थोडंसं अधिक तरबेज होईल आणि हिंदुस्थानाले उरून पुरण महाराष्ट्र
काल देवेंद्र फडणवीसांचं मुंबईमध्ये एक दहीहंडीच्या वेळेचं वक्तव्य आहे की मुंबई महानगरपालिकेत परिवर्तन आता अटळ आहे. पापाची हंडी आम्ही फोडली, लोणी कुणी खाल्लं हे जनतेला माहिती आहे. तुम्ही लोणी कुणाला चारलं ते पहिले सांगायला पाहिजे. खरं तर देवेंद्रजी, तुम्ही, मला तर शंका आहे, तुम्ही बोलले म्हणजे काही ना काही पुन्हा अधिक UMचा तिथे वार होईल का? कारण ते जेव्हा असं बोलतात तेव्हा त्यांच्या अंदरच्या गोष्टी सगळ्या घडून जर झाल्या असन आणि तर मग ते शक्य आहे ना. आम्हाला तर आता निवडणूक कार्यकर्त्याला लढाव का नाही लढाव हाच प्रश्न आहे. मोठा गंभीर विषय हा. लोकशाहीच हातात घेतलेली आहे. मतदानाचा अधिकार संपला म्हणजे मग काय, म्हणजे असून नसल्यासारखं आहे ना मतदान. हा जर घोळ आहे सगळा तर काय संपलं ना विषय. लोकशाही लोकशाहीमध्ये मतदान हे आत्मा आहे आणि आत्माच काढला आहे ना आता भाजपनं. आता राहिले काय, माणसं आहे फक्त आपण. आपली किंमत काय, त्या मतामुळं आमची किंमत होतं, आमचं अस्तित्व होतं. भारत नावाची काय आता ही संपणारच आहे सगळं. आणि भाजपा पुतींच्या दिशेनं जात आहे अशी अवस्था आहे. संजय राऊतांनी राजीव कुमार हे जे निवडणूक आयुक्त होते त्यांच्यावरती आरोप केला की शिवसेना हे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला दिलं, गद्दारांना दिलं. घटनेविरुद्ध जाऊन त्यांनी किती कोटीचा व्यवहार झाला हे देखील मी सांगितलं आहे. ते राजीव कुमार कुठे येतात असा त्यांचा प्रश्न आहे. बरोबर आहे. काही गोष्टी तर मला आत्ता आठवलं तुम्ही हे म्हटलं म्हणून. विधानसभेच्या अगोदर मला 10,000 लोकांची लिस्ट मागितली होती का आम्ही ते नाव उडून टाकतो, जे तुम्हाला मतदान भेटत नाही ते उडून टाकू आम्ही ते. मी आता जाहीर व्यवस्थित सगळे माझ्याजवळ पुरावे असन तर मी ते जाहीर करून सगळं माहिती देईन तुम्हाला, मीडियासमोरच येईन. आणि तेव्हाचे संभाषण रेकॉर्ड आम्ही जे नावं दिले होते काय ते, किंवा त्यांनी असं म्हटलं होतं का बा आपले लोक कसे निवडून आणायचे, तर जे तुम्हाला न भेटणारं मतदान आहे ते लिस्ट काढा, ते 10,000 कमी करून दुसरे 10,000 घालू. हा पुरावाच देऊ तुम्हाला आला वेळ तर. अशी ऑफर होती तुम्हाला थेट? हां. कोण दिली होती ऑफर? पुरावे भेटते सांगतोय मी सगळं, येऊ द्या हाती. म्हणजे सरकारमधले लोक होते का कोणी त्रयस्थ पार्टी होती? सरकारमधलेच कमी करू शकते का नाही भाऊ? आपल्यात काय ताकद आहे? तुमच्यातही ताकद नाही. तुमच्या वरच्या लोकांकडे आहे, तुमच्यात नाही आहे. तुम्हाला निगेटिव्ह जाणारी मतं बाद करू आणि तुम्हाला पॉझिटिव्ह असणारी मतं यादीत घेऊ अशी ऑफर होती. हा, तुम्ही स्वीकारली नाही. ते बरं नाही वाटलं का? आपण आम्हाला फुल गॅरंटी होती ना का आपण आपलं जमतेच भाव. मग ती लोक समोरच्या पार्टीला भेटले का काय नंतर? तेच गोंधळ, हा मोठा गोंधळ आहे. जर मला 10,000 कमी करा म्हटलं तर मग हे पुऱ्या महाराष्ट्रात कसं त्याचे पुरावे सगळे आले का देतो मी. एक शेवटचा प्रश्न आहे. प्रफुल्ल पटेलला असं म्हणतात की युतीचा विचार डोक्यातनं काढून टाकला पाहिजे, युतीचं कसं जमलं तर केलं पाहिजे, नाही जमलं तर सोडून दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. प्रफुल्ल पटेल त्यांचं जमलं नाही वाटते कुठं. दुसरा शेवटचा तुम्हाला एक प्रश्न आहे भाऊ. जसं शरद पवारांनी ही कबुली दिली की वसंतदादाचं सरकार मी पाडलं होतं, आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं, तुम्ही मंत्री होते, तर मंत्रीपद सोडून हे सगळं सोडून तुम्ही एकनाथ शिंदेंसोबत गेलात, बंडखोरी केली. आत्ता तुम्हाला त्याचं वाईट वाटतंय का, खेद वाटतं? वाईटचा विषय नाही आहे, परिस्थिती तशी होती. माझ्याकडे 2च आमदार होते, मी आणि राजकुमार. आमच्यानं काहीच ना सरकार वाचू शकत होतं आम्ही, ना सरकार बनवू शकत होते. कसं आहे, सगळा गोल झाल्यानंतर आम्ही तो गोल पाहणाऱ्यापैकी 2 आमदार होतो का हा गोल होत आहे सगळा. आणि तो गोल झाल्यानंतर मग आमचा निर्णय काय होता सगळ्या कार्यकर्त्या का आपल्याला मतदारसंघाचा यावेळेस डोक्यात घ्यायचा आहे. कारण महाराष्ट्रभर फिरत असताना मतदारसंघ हा दूर नाही राहिला पाहिजे. ते निधी आणायचं असेल तर सत्तेत राहावं लागेल. आणि दिव्यांग मंत्रालय त्याच्यानं राजकीय विषय होता तो काही फार, माझं काय मत आहे का आम्हाला कधी कधी काही गोष्टी राजकारणात ते नैतिकतेला नाही पटत किंवा तो विचार आपण नाही घेतला पाहिजे, पण कधी कधी तो करावंच लागतं. जर दिव्यांग मंत्रालय आमच्यासाठी म्हणजे आयुष्यभरासाठी, माझ्या दिव्यांगासाठी ते फार मोठी गोष्ट आहे ना. आणि ते जर झाली एवढी मोठी तर हा मध्ये जर आम्हाला दिव्यांग मंत्रालय भेटलं तर मग अधिक काय. तर हे होते बच्चू कडू यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे की निवडणूक कालावधीमध्ये मला सुद्धा काही लोक भेटले होते आणि नको असलेली मतं मतदार यादीतून काढून टाकण्याची ऑफर दिली होती असा खळबळजनक आरोप केला. कॅमेरामन हर्षल निकुमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.